परिषदचा बीजेपीचा सदस्य काक्रम बगाटातून जे निवडून आलेला आहे, तो म्हणतो की सुरेश आप्पा विषय हा गावगुंड आहे. तर गावगुंड नसून तो समाजाच्या तळागाळात पोहोचून समाजापर्यंत ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करणारे हे सुरेश आप्पा विषय. आज त्यांची प्रतिमा समाजामध्ये चांगली आहे जे, तर त्या प्रतिमा त्यांची खराब करण्यासाठी जे दयानंद शिंदे जे आरोप करतो हा खोटा आहे. आणि समाजावर आता शेवटला काय म्हणला की 20 ऑगस्ट रोजी माझ्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. तर मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो की माझ्या संस्थापक अध्यक्षावर याने खोटा आरोप कसा केला. वीस तारखेला सुरेश आप्पा भिशे यांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला. आणि सुरेश आप्पा भिशे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की 20 ऑगस्ट रोजी आपल्या पत्रकार बांधवांनी बाईट घेतलेली आहे की सुरेश आप्पा भिशे 20 ऑगस्ट रोजी मातंग समाजाच्या अबकड उपवर्गीकरणाच्या मोर्चामध्ये सहभागी होते. आणि सुरेश आप्पा भिशे यांनी भ्याड हल्ला केला म्हणते. हे कसं सिद्ध? आणि आपल्याच मीडियावर काल सांगितलेलं आहे की 20 ऑगस्ट रोजी हल्ला केलेला आहे. आणि दुसरे आपले न्यूजच्याच पेपर न्यूजला त्यानं 21 तारखेला माझ्यावर हल्ला केला म्हणून दाखवलं की किती खोटारडा माणूस आहे. आणि विनाकारण सुरेश आप्पा भिशे यांना बदनामी करत आहे. ज्यावर 21 तारखेला माझ्यावर हल्ला केला आहे असं दाखवण्यात आलं. म्हणजे मीडियाला दाखवतो 20 तारखेला एका ठिकाणी झाला, दुसऱ्या वेळेस दाखवतो की 21 तारखेला झाला. मी किती खोटा आरोप यानं चालू केला आहे. तर आज दयानंद शिंदे हा बीजेपीचा कार्यकर्ता असून आज समाजामध्ये जे संस्थापक सुरेश आप्पा भिशे यांनी जे काम केलेलं आहे त्यांचं नाव खराब करण्यासाठी आणि एवढा ह्याच्यावर स्वतःवर सुद्धा किती केसेस आहेत हे सुद्धा प्रशासनानं का याचे उघड करून याच्यावर जे खरे गुन्हे नोंद कुठले आहेत ते प्रशासनाला एक विनंती आहे की प्रशासनानं याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. आणि आज जे कुठलीही भीमांना सामाजिक संघटना असं म्हणला आणि त्याच भीमांना सामाजिक संघटनेमध्ये यांनी स्वतः काम केलेलं आहे त्याचे माझ्यापाशी आज पुरावे आहेत. आज की त्याने आमच्या संघटनेचे निवेदन दिलेले आहेत. संघटनेसोबत पॉलिटिशियन सोबत त्याने निवेदन देताना सोबत आमच्या आप्पा सोबत आहेत, सर्व आमच्या पदाधिकारी सोबत आहेत. असे आमच्यापाशी पुरावे आहेत की त्यानं आमच्यासोबत काम केलेलं आणि त्यानंच आज सुरेश आप्पा भिशे यांना नावं ठेवण्याचं काम केलंय. नावं ठेवण्याचं काम कशामुळे केलं की हाच दयानंद शिंदे की संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिशे यांना गाफील ठेवून यानं जो समाजासोबत फसवागिरी चालू केली ते ज्यावेळेस सुरेश आप्पा भिशे यांच्या कानावर आलं त्यानंतर सुरेश आप्पा भिशे यांनी संघटनेमधून त्याला हाकलून दिलं. पहिलं ज्यावेळेस त्याने काम केलेलं आहे ते आपले पुरावे जावा की त्यानं सुरुवातीला भीमांना सामाजिक संघटनेमध्ये सुरेश आप्पा भिशे यांच्यासोबत काम केलेलं आहे. हे सुरेश आप्पा भिशे आणि हा दयानंद शिंदे आज प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला असू द्या, परत जयंतीच्या मिरवणुकीमध्ये असू द्या, हा सुरेश आप्पा भिशे सोबत काम केलेला कार्यकर्ता आहे. ज्यावेळेस संघटनेचा मोर्चा असो, आंदोलन असो अथवा कुठलाही कार्यक्रम असो त्यानं काम केलेलं आहे. आणि ते जे सुरेश आप्पाला गाफील ठेवून जे समाजासोबत फसवगिरीचे काम केल्यामुळं आज समाजासोबत दलाल असून ते सुरेश आप्पा भिशे यांना समजल्यानंतर सुरेश आप्पा भिशे यांनी संघटनेतून त्याला हाकलून दिल्याचा ते राग धरून मनात तो आज सुरेश आप्पा भिशे यांच्यावर खोटा आरोप करत आहे. तर त्याबद्दल माझे सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी त्याची
त्यानं जे सुरेश आप्पा भिशे यांच्यावर जे खोटा आरोप केला, आज काल पत्रकार बांधवांना सुद्धा त्यानं 2-3 पत्रकार बांधवांवर सुद्धा आरोप केले की तुम्ही जर अशा खंडणीचे गुन्हे नोंद आहेत पत्रकार बांधवावर, यांच्याबद्दल मी कोर्टात जाईन, तुमच्यावर केस करीन, तुम्ही त्यांची बाईट काय घेतली म्हणून पत्रकार बांधवांना सुद्धा यांना हा धमकावला. कोण? युवराज शिंदे. दयानंद शिंदे जिल्हा परिषद सदस्य आहे. माझ्या पाठीमागं 25,000 लोक आहेत. अगदी बँजोसाठी बँजोवाल्याला सुद्धा त्यांना फोनवर धमकी दिली की तू जर बँजो घेऊन आलास तर तुझा बँजो पोरं माझे तिथले काक्रंबा गटातील जे पोरं आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, ते तुझी गाडी फोडून टाकतील, जाळून टाकतील, तुझ्या लोकांना बांधून टाकतील. एवढे दहशत. स्वतः दहशत करतो आणि जो समाजासाठी न्यायासाठी झटतो त्याला 2 नावं ठेवतो. असा कसा जिल्हा परिषदचा सदस्य आहे. याच्या सुद्धा आम्हाला मी तुम्हाला दाखवतो की हा